अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला नक्की खरोखर घर बसल्या व्यवसाय करायचं असेल कमीत कमी पैशामध्ये तर काय करायचं आहे ते मी तुम्हाला तर पहिल्यांदा पहा मी कशी सुरुवात केली हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी घरी ब्लाऊजसुद्धा शिवते. तर हे पहा अशा प्रकारे संक्रांतीला खूप ब्लाऊज आलेला आहे. मी नंतर दाखवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप आहेत, मी आता काढलेली नाही आहे. तर हे अशा प्रकारे संक्रांतीला सुद्धा मला खूप ब्लाऊज आलेला आहे. कटिंग करायचं आणि शिवायचं सुद्धा आहे. तर तुम्हाला घर बसल्या व्यवसाय करायचा असेल तर काय करायचं आहे, तर तुम्ही घरी ब्लाऊज शिवत असाल तर फक्त ब्लाऊज शिवून जर तुम्हाला म्हणजे तुमचा खर्च भागत नसेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला अजून एक काय व्यवसाय करायचा आहे. तर अशा प्रकारे जर ब्लाऊज शिवत काय करायचं आहे, 2 ते 3 हजार रुपये तुम्हाला सुरुवातीला गुंतवायचं आहे. जर ब्लाऊज शिवत असाल होलसेलमध्ये अस्तर आणून ठेवायचं प्रत्येक कलरचे थोडे थोडे सुरुवातीला. म्हणजे अस्तर आणला की त्या तुम्हाला थोडंफार म्हणजे होलसेलमध्ये घेतलं की थोडेफार पैसे भेटू शकतो. म्हणजे ब्लाऊज कस्टमर आले की आपल्याला म्हणजे आपल्याजवळचं आपण अस्तर घालू शकतो. तर दुसऱ्यांदा त्याच्याबरोबर अजून एक जोड काय करायचं आहे तुम्हाला सांगते. थोडं थोडं जास्त पैसे गुंतवायचं नाही आहे. पहिला आपल्याला थोडं थोडं त्यात किती मार्जिन होतं हे पाहायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे होलसेलमध्ये तुम्हाला लेस हे पहा खूप आहे लेस. मी असा प्रत्येक प्रकारचे डिझाईन मी लेस घेऊन येते. तर हे पहा प्रत्येक कलरचे आहे. असं तुम्हाला होलसेलमध्ये लेस आणून ठेवायचं आहे. कलर पहिला सुरुवातीला तुम्ही गोल्डन नॉड गोल्डन लेससुद्धा आणून ठेवू शकता जसं म्हणजे तुमचं बजेट आहे त्यानुसार. तर काय झालं, अस्तर एक होलसेलमध्ये ठेवू शकता, लेससुद्धा ठेवू शकता नवीन असाल तर. अशा प्रकारे खूप प्रकारचे लेस आहेत माझ्याकडे. आता मी काढलेलं नाही आहे, तिथं कपाटमध्ये मी ठेवलेलं आहे. अस्तर झालं, लेस झालं. त्याचबरोबर तुम्हाला जसं जसं तुमचं व्यवस्थित सगळं रुटीन बसत जाईल त्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, असे होलसेलमध्ये कलरचे ब्लाऊज आणायचं आहे. होलसेलमध्ये घेऊन यायचं. तुमच्याकडं कस्टमर येत असेल तर त्यांना तुम्हाला तर हे सिल्कमध्ये आहे. तर हे अशा प्रकारे मी कॉटनचे सुद्धा असं 50चा गट्टा आणून ठेवते. हे पहा 50चा गट्टा भेटतो होलसेलमध्ये तुम्हाला. प्रत्येक कलरचं अशा प्रकारे ब्लाऊज पीससुद्धा आणून ठेवायचं आहे. आणि कस्टमर आले की त्यांना आपण सांगायचं की बाबा माझ्याकडं सुद्धा ब्लाऊज पीस भेटतात, जर आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. किंवा छोटंसं एक बाहेर बोर्ड लावू शकता की ब्लाऊज शिवून मिळेल, होलसेलमध्ये तुम्हाला ब्लाऊज शिवून मिळेल, ब्लाऊज पीस भेटेल. बाहेर दुकानात 60ला असेल तर आपण एक 5 रुपये कमी घ्यायचं घरी, की कस्टमर आपोआप आपल्याकडं घेते. थोडंफार वेळ लागतो पण आपलं रुटीन एकदा बसलं ना, एकदा माहिती पडलं की आपल्याकडं कस्टमर येतात. तिला मी ब्लाऊज शिवत होते तेव्हा थोडं 1-2 रोल लेसचा नॉडचा आणायचे, परत अस्तर आणायचं जसं माझ्याकडं पैसे बजेट राहील तसं. परत मी ब्लाऊज पीस हळूहळू ठेवायला लागले. ब्लाऊज पीस झाल्यानंतर तुम्हाला सांगते अशा प्रकारे मी ड्रेससुद्धा होलसेलमध्ये हे पहा अशा प्रकारे मी होलसेलमध्ये जसं माझ्याकडे पैसे येतील तसं मी ठेवू लागले. जास्त नाही, बाहेर दुकानात जे रेट आहे त्याच्यापेक्षा आपल्याला एक 5-50 कमी घेतलं तर कस्टमर आपोआप आपल्याकडे येतात आणि घेतात. तर हे पहा अशा प्रकारे मी थोडं साड्यासुद्धा ठेवते. हळूहळू तुम्ही 5 ते 10 हजार रुपये गुंतवून घर बसल्या व्यवसाय असं सुद्धा तुम्ही करू शकता. तर हे पहा असे होलसेलमध्ये मी साड्यासुद्धा आणते. 5 ते 10 हजार रुपये गुंतवून मी व्यवसायसुद्धा स्वतःचा घर बसल्या करते. आणि ब्लाऊजसुद्धा मला येतात. आणि 9 ते 6 मी गारमेंटमध्ये कामाला जाते. संध्याकाळी आल्यानंतर ब्लाऊज शिवते. काही थोडंफार ओळखीचे आहेत, जवळचे आजूबाजूचे कंपनीतले सुद्धा मला ब्लाऊज भरपूर शिवायला येतात. आणि मी कंपनीसुद्धा कपडे घेऊन जाते. तुम्ही बाहेरसुद्धा बोर्ड लावू शकता, मी सुद्धा लावलेली आहे. आणि घर बसल्या जर तुम्हाला खरोखर व्यवसाय करायचा असेल, तुम्ही मोकळेच बसला असाल तर नक्की हा व्यवसाय करू शकता. ब्लाऊज शिवत थोडंफार अस्तर आणून ठेवायचं आपल्याकडे, जसं पैसे असेल तसे. लेस नॉडसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे. परत थोडंफार थोडं 4 ते 5 हजार रुपये गुंतवून तुम्हाला छान असे डिझाईनचे सुद्धा ब्लाऊज पीस ठेवायचं आहे. डिझाईनचे सुद्धा आहे माझ्याकडे. आता थोडंच राहिलेलं आहे, कस्टमरने घेऊन गेलेलं आहे. आपल्याकडं ब्लाऊज पीसही घेतात आणि शिवायला सुद्धा आपल्याकडे टाकतात. मग थोडंफार आपल्याला त्याच्यामध्ये पैसे राहू शकतो. घरात मोकळं बसण्यापेक्षा हे व्यवसाय तुम्ही नक्की करा आणि खरोखर त्याच्यामध्ये फायदा होईल. अजून एक सांगते मी आणि काय करते, तर अशा प्रकारे मी आता आपल्याकडे कपडा शिल्लक राहिलेला असतो तर मी अजून एक पहा कपडा वेस्ट घालवत नाही. असे छान कलरचे मी लटकन बनवून ठेवलेले आहे. हे पहा
थोडेफार साडीतला कपडा राहतो ना, अशा प्रकारे मी छान छान लटकन बनवते. जर कस्टमरला मॅचिंग म्हणजे हवं असेल तर पहा, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लटकन बनवून ठेवू शकता. असंही कपडा वेस्ट जातो आणि हे नॉड असतं आपल्याकडे होलसेलमध्ये आणला की असं लटकन बनवून ठेवा. जर कस्टमरला आवडलं तर तुम्ही त्यांना, आता बाहेर 100-150 रुपयाला आहे, 100-150 असेल तर आपण 70-80 रुपये घ्यायचं, थोडंफार बचत राहतच. असे लटकन आता खूप दुकानात महाग आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही व्यवसाय घर बसल्या तर नक्की ब्लाऊज शिवत असाल तर ब्लाऊज बरोबर व्यवसाय जोडधंदा हा ठेवलाच पाहिजे. खरोखर नक्की करून पहा. मी सुद्धा असंच करते आणि खूप प्रकारचे ब्लाऊज डिझाईनसुद्धा मी शिवते. आणि आपण छान छान असं त्यांना क्वालिटी ब्लाऊज शिवून दिलं, फिनिशिंग व्यवस्थित दिलं की नक्की कस्टमर येतात. थोडा वेळ लागतो, माहिती झालं, ओळख झाली, व्यवस्थित आपण थोडं रेट लावून दिलं की नक्की कस्टमर येतात. तुम्ही हा व्यवसाय नक्की घर बसल्या करू शकता आणि करून पहा. मी सुद्धा असंच करते. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.